समजा घर बांधायचं किंवा ट्रॅक्टर घ्यायचा, गाडी घ्यायची, त्या इच्छा सगळ्या पुऱ्या झाल्या. तर स्ट्रॉबेरी ज्या वर्षी लावली त्याच वर्षी पहिले आम्ही गाडी घेतली. पहिली ती लक्ष्मी आली. आता आम्ही 30,000-35,000 रोप घरी तयार केले. फक्त पिशव्या भरायला 6 दिवसच बायका लावल्या भरच्या. नंतर वैयक्तिक आम्ही चौघांनी सगळं नाव दिल्यामुळे कळालं की बाबा आपल्या भागात स्ट्रॉबेरी पिकती आहे, म्हणजे आपला बी शेतकरी मोठा होईल. जेव्हा चर्चा केली तर एक दिसून आलं की त्यांनी रासायनिक खत ते वापरत नाहीत. तर रासायनिक सोडून तुम्ही कोणतं खत वापरता आणि का वापरता? म्हणजे लोन वगैरे काढून असं काहीच नाही. जे काय करेल ना ते स्ट्रॉबेरीच्या पैशातून. मित्रांनो नमस्कार. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जळगाव या गावामध्ये आणि आपल्यासोबत आज आहेत भास्कर जाधव आणि त्यांची पूर्ण फॅमिली. आज आपण त्यांची जी सक्सेस स्टोरी आहे, स्ट्रॉबेरी शेतीतून त्यांना जे सक्सेस मिळालं त्याच्याबद्दल आज आपण सगळी माहिती घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. माझं नाव भास्कर रामचंद्र जाधव, मुक्काम पोस्ट जळगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर मला सांगा की आपल्याकडे अनेक पिके असतात पण स्ट्रॉबेरीतून तुम्हाला यश मिळालं, काय सांगाल या स्ट्रॉबेरी पिकाबद्दल? काय झालं, स्ट्रॉबेरी लागण ही आम्हाला कशी करायची बी माहित नव्हतं. त्यात उतारलो तर जे यश भेटलं ते कुठल्याही पिकात असं यश भेटलं नाही. म्हणजे जी इच्छा पुरी होती ती दरवर्षी पुरी व्हायची. समजा घर बांधायचं किंवा ट्रॅक्टर घ्यायचा, गाडी घ्यायची, त्या इच्छा सगळ्या पुऱ्या झाल्या. बाबा जमिनी ते काय डेव्हलप करायचे, विहीर बांधायचे, काय दरवर्षी सक्सेस होती. त्या पिकातनं मला एक उन्नती असते का नाही ती मिळाली. मग सुरुवातीला ज्या वेळेस तुम्हाला काय माहित नव्हतं, मग कुणाला तुम्ही सगळी माहिती वगैरे विचारली? आमचा चुलत भाव स्ट्रॉबेरी लावायचा, त्यानं माझी माहिती दिली. जी त्याची माहिती झाली ते आम्ही जेवढं पोरावर प्रेम करत नाही तेवढं स्ट्रॉबेरी प्रेम करतो. त्यामुळे त्या पिकाचं बी आमच्यावर प्रेम आहे, आमचं त्याच्यावर प्रेम असं. मग हे नाव तुम्ही कशावरून ठेवलं, म्हणजे कोणत्या वर्षी तुम्हाला उत्पादन वगैरे घालून? नाही, मला अजून एक वर्ष बी फेल नाही की त्या वर्षी. मी आता 10 वर्ष झाली स्ट्रॉबेरी लावतो, 10 वर्ष तरी झाले असते. पण एक वर्ष असं की नाही की बाबा उत्पन्न भेटलं नाही, आशा केली नाही की आपल्याला एवढा दर भेटावा, पण यश आहेच. कोणत्या वर्षी तुम्ही हे घर बांधता? 2011 पण आम्ही घरावर नाव दिलं नव्हतं. नाव द्यायचं असं म्हणजे आपली म्हणजे नाव असं द्यायचं की असं टाळक्यात होतं. मग ते स्ट्रॉबेरी केली, मग ते त्यात यश भेटलं. त्या पिकाचं आमचं कसं होतं, पिकाचं नाव द्यायचं पण कुठलं द्यायचं हे म्हणजे हे नव्हतं. आम्ही नाव थांबवलं. परत जे स्ट्रॉबेरीचं नाव आपल्याला यश भेटलं मग ते स्ट्रॉबेरी नाव दिलं. स्ट्रॉबेरीचं नाव दिलं आणि एक वेगळं नाव म्हणजे आपण अनेक नाव बघतो पण स्ट्रॉबेरीचं नाव दिलं तुम्ही, कारण ही स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरात पिकते सगळ्यांनी माहिती, म्हणजे आपल्या भागात पिकत नाही. नाव दिल्यामुळे कळालं की बाबा आपल्या भागात स्ट्रॉबेरी पिकती आहे, म्हणजे आपला बी शेतकरी मोठा होईल. मग ज्यावेळेस सुरुवात तुम्ही केलेली त्यावेळेस इतर शेतकरी तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आणि आता एवढी प्रगती झाल्यानंतर कशा प्रकारे बघतो तुमच्याकडे? माझी आता मी लय म्हणजे अशी पहिली आपल्याला कोण ओळखत बी नव्हतं. आता स्ट्रॉबेरी आपलं नाव नुसतं कुठं सांगितलं घर तरी म्हणजे स्ट्रॉबेरीच गम म्हटलं तरी ओळखते कोण आणि काय. म्हणजे जळगाव म्हटलं आणि स्ट्रॉबेरी म्हटलं की हो मला ओळखते असं नाव झालं. मग तुम्हाला एकूण मिळून घरासाठी खर्च किती आता? 6-7 लाख आला. 7 लाख. त्यानंतर मी बघितलं की तुम्ही गाडी पण घेतलेली आहे, ट्रॅक्टर पण घेतलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? ही म्हणजे तीच की माणसं सगळी कर्ज काढून घेते ना, आपण बिना कर्ज काढता सगळ्या वस्तू घेतल्या, तेवढंच समाधान आहे. म्हणजे आपल्यावर कसं आहे कुठला रुपया कर्ज नाही ना कशाचा, त्यातच समाधान. म्हणजे शेती कर्ज न घेता एवढी सगळी प्रगती एवढी. आता आपल्यासोबत तुमचे भाऊ म्हणायचं, तर तुमच्याबद्दल सांगा, तुमचा पहिल्यांदा परिचय द्या.
माझं नाव लालाजी रामचंद्र जाधव. हम्म. आम्ही सगळे एकत्र मिळून शेती करतो हम्म. आणि प्रगती बी चांगली होती शेती. तुमचं शिक्षण वगैरे, तुमचा अनुभव काय शेतीमध्ये? शेतीत 10वी बौद्ध शाळा शिकलोय. मग शेतीकडे कल कसा व्हायला? शेतीची पहिल्यापासून आवड होती, मी शेतीच केली हम्म. आणि शेती चांगली करतो. शेती चांगली करत होता. आधीची पिकं घेत होता, आता त्यांचा जो अनुभव आहे, त्यांची एवढी प्रगती आपण बघतोय, तुमची सगळी सोबत राहून एवढी शेती प्रगती केलेली आहे. काय सांगाल या अनुभवातून? काय काय तुम्हाला एवढी प्रगती झाल्यानंतर आता कसं वाटत आहे? आम्हाला चांगलंच वाटतंय आणि म्हणजे चांगलं झालं आता शेती केल्यापासून आणि उत्पादन बी चांगलं घेतोय आम्ही सगळे. त्यामुळे समाधान समाधान राहते राहते या मुलांची शाळा बिळा सगळी. तर मी यांच्याशी जेव्हा चर्चा केली तर एक दिसून आलं की त्यांनी रासायनिक खत ते वापरत नाहीत. तर रासायनिक सोडून तुम्ही कोणतं खत वापरता आणि का वापरता? मी कसं, मला जास्त आवड म्हणजे जैविक शेती करायची, ऑर्गॅनिक करायची लय आवड. तेव्हापासून मी जवळ 10वी सोडल्यापासून ऑर्गॅनिकच्याच मागं लागलो. पण आता जेव्हा आपल्या जमिनीचा पोत वाढलाय, पहिलं मला उत्पन्न निघत नव्हतं एवढं, पण आता ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे माझं आता कुठलंही पीक केलं, ऊस असू आला असू, ऊस आता माझा 7-8 महिन्यातच जातो, पट्ट्यावर जातो. जूनची लागणी पट्ट्या ऊस तुटते ती दरवर्षी. म्हणजे जमिनीचा पोत वाढल्यामुळं तो बाकी शेतकऱ्यांनी तेवढं जमिनीच्या पोतकडे लक्ष दिलं तर बरं होईल. रासायनिक वापरते ते वापरा, पण जमिनीकडे बघून वापरा. असं आता आपण बघतो की ऑर्गॅनिक भरपूर कंपन्या मार्केटमध्ये येतात. मग कोणती कंपनी शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरेल त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, आमच्या गावात अभि जाधव म्हणूनच आहे, तर त्यांची मी आपली सॉइल चार्जरची सगळी खत वापरतो, ऑर्गॅनिक आहे ती. आणि आपले कसे भाडं तोडं नाही ना, जाग्यावरच आहे कंपनी, चांगली काय रिझल्ट एक नंबर येते. म्हणजे रासायनिक सोडून आता ऑर्गॅनिकला वळालं तर आपल्याला भरपूर फायदा आहे. आणि त्याच्यामधून जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्याबद्दल काय सांगाल? इतर रासायनिक मधून जे जे काय होतं, समजा किती पाऊस पडू ऊन पडू, पिकावर रोग येत नाही काय नाही, ती समाधान ना. आता माणूस रोगाच्या मागे पळते. माणसानं रोगाच्या ऐवजी जमीन सुधारवली तर रोग येणार नाही पिकावर. मग यावर्षी तुमची स्ट्रॉबेरीची लागण आहे की किती जागे तुम्ही नियोजन केलं यावर्षी? माझी जवळ आता यंदा 35,000 रोपाची लागण. 35,000 रुपये. 35,000. आता एक रोप 10 रुपयाला म्हटलं तर आपल्या जवळ 3.5 लाखाची नुसती रोप जायची. मग रोपांची निवड कशी? रोपाची निवड आता आपल्यासारखी रोप क्वालिटी कोणाचीच नाही ती. म्हणजे जे रोपाला क्वालिटी पाहिजे ती तशी क्वालिटी कोणाकडे नाही. म्हणजे ऑर्गॅनिक केल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला जाती बघायला मिळतात. मिळते. कोणती जात आहे? विंटर माझ्याकडे मोरान, मी 2च जाती लावतो. 2च जाती लावता. मग त्यामध्ये मल्चिंगचा पेपरचा वापर केला जातो? करतो. त्याच्यामुळे फायदा कसा मिळतो आपल्याला त्यामध्ये? ती कसं मल्चिंग करायला लागतो त्याला, कारण त्याचे 6 महिने चालतो, माल खराब होतो ना. असं होतं, माल तो खराब होतो. आणि एक्सपोर्टला सगळा माल जातो, म्हणजे बाहेर आपला गोवा तो माल तितक्या टिकला पाहिजे. ऑर्गॅनिक केलं तर माल टिकतो. स्ट्रॉबेरी करण्याच्या आधी जी पूर्व मशागत असते त्यावेळेस तुम्ही काय काय करता? मी काय करतो, आदल्या वर्षी ऊस काढला की 65 कुट्टी म्हणा, ताक बीक, परत ही कृषी अमृतची जी आपली आधीची स्वच्छता ती गुंट्याला 2-2 पोती टाक ऑर्गॅनिक. जमिनीचा पोत वाढवायचा प्रयत्न चाललाय आमचा. वेगळे खत वापरत नाही, रासायनिक वापरत नाही. मग रोपांची निवड झाली, आपल्याला हवामान कोणतं लागतं स्ट्रॉबेरीसाठी लावताना वगैरे? तसं काय नाही, आता आम्हालाच वाटत नव्हतं म्हणजे आपल्याकडे वाटतंय का नाही, कारण हे महाबळेश्वरचं पीक आहे. पण आपल्या भागात ती सक्सेस आहे, महाबळेश्वर पेक्षा भारी सक्सेस आहे. मग त्याचं विक्रीचं वगैरे तुमचं नियोजन? विक्री आता हे आमचा जोडीदारच आहे, ती काय म्हणजे व्यापारीच आहे ती, त्यामुळे मालाचं विक्रीचा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. एकरी साधारण किती रुपये लागतात? एकरी 18,000 ते 20,000 लागतील. 18,000 ते 20,000. ताई, मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. नमस्कार, माझे नाव सारिका भास्कर जाधव, मुक्काम पोस्ट जळगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आम्ही 10 वर्ष झालं स्ट्रॉबेरी पीक घेतोय. स्ट्रॉबेरी पिकातून फायदा पण आहे आणि आमचं स्वतःचं घर पण चालतंय. आणि आम्ही म्हणजे दुसरी पण 4 बायका आमच्यात कामाला येतात, त्यांचं सुद्धा आम्ही घर चालवतो. म्हणजे कसं, त्या 4 बायकांचं पण पहिलं आम्ही जेव्हा स्ट्रॉबेरी करत होतो तेव्हा आम्ही स्वतः पण घरी होतो आणि त्या 4 बायका येणार त्या पण घरी होत्या. आता कसं आम्ही त्या 4 बायका पण आमच्यात कामाला येतात, त्यांचं पण घर वगैरे चालू शकतं ना त्याच्या ह्याच्यावर. त्यामुळं चांगलं वाटतं आम्हाला, म्हणजे असं काहीही नाही. आणि आम्हाला पण घरात अशी कधी स्ट्रॉबेरी करतोय असं कधी कमीच नाही कशाची वाटली.
मग सगळं रासायनिक न वापरता ऑर्गॅनिक कडे वळाल्यानंतर कसं वाटतं आता हे हा सगळं आम्ही केल्यानंतर? सगळी सेंद्रिय शेती करतो, त्यामुळे आम्हाला म्हणजे कुठंच असं काय वाटत नाही की आपण कुणाला असं विषमुक्त शेती झाली ना ती, त्यामुळे असं आम्हाला काहीच वाटत नाही. छान वाटतं उलट करताना हे करताना. आणि आपलीच मुलं वगैरे खातात, घरची पण बाहेरची पण हे करतात, नाही काय वाटत आम्हाला असं. आता शेतीमध्ये कामगार तर आहेत, मग तुम्ही स्वतः वैयक्तिक शेतीमध्ये काय काय करता? आम्ही सगळं करतो. आम्ही वैयक्तिक आता आम्ही 30,000-35,000 रोपं घरी तयार केलेत. फक्त पिशव्या भरायला 6 दिवसच बायका लावल्या बाहेरच्या, नंतर वैयक्तिक आम्ही चौघांनी सगळं केलं. एक ही बाई बाहेरची अशी रोपं वगैरे टोचायला नाही, आता तोडा वगैरे लावायचे लागण करायला, पण असं आम्ही घरीच करतो. स्वतः आम्ही चौघं पण करतो. स्वतः चौघं करता. घरची जेव्हा अशी प्रगती झाल्यानंतर लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो त्यामध्ये बदल होतो, त्या बदलाबद्दल काय सांगाल? आता कोणत्या दृष्टिकोनातून बघता तुमच्याकडे? कारण की दादांनी सांगितलंच सगळीच आता म्हणजे कसं पहिलं कसं आपल्यालाच माहिती होतं आपली परिस्थिती कशी होती. आता आपण त्यातनं म्हणजे ही झालो, मग आपल्याकडे बघणारे पण हा नाही तुम्ही छान करताय, नाही तुमच्या चौघांची पण सगळं करायची तयारी आहे असं. आणि आमची मुलं पण 4 पण आहेत, आम्हाला सुट्टी दिवशी शनिवार रविवार खूप मदत करतात, की असं नाही की मुलं नुसती शाळेकडेच हे करतात, ती पण आम्हाला मदत करतात शाळा शिकायची. मग ज्यावेळेस घराला नाव दिलं स्ट्रॉबेरी, तुमच्यासोबत डिस्कशन झालेलं की आपल्याला नाव द्यायचे, त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं? आम्ही म्हणजे आम्ही म्हणलं द्या चांगलंय काय नाही, सगळीच आम्ही म्हणलो. चालेल. आपल्यासोबत ज्या आहेत ताई, मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. नमस्कार, माझे नाव ज्योती लालाजी जाधव. मी म्हणजे एक अनुभव सांगू इच्छिते की आम्ही जी सुरुवातीला पहिल्यांदा स्ट्रॉबेरी केली, त्यानंतर आमच्या घरात पहिली लक्ष्मी आमची गाडी आली, म्हणून आम्ही पहिलं तिला नाव दिलं स्ट्रॉबेरी. त्यानंतर आम्ही बरेच असं विचार केल्यानंतर म्हणजे आपल्या घराचं कसं प्रत्येक जण आई वडिलांची पुण्य आहे, नाना नानींची पुण्य आहे, म्हणजे काही कुणाची तात्यांची आप्पांची असं नाव देतं. पण ते का देतं? का तर त्यांच्या मागे त्यांचं यश असतं म्हणून देतं. आमच्या मागे ह्या स्ट्रॉबेरीचं यश असल्यामुळे आम्ही या घराला नाव स्ट्रॉबेरी दिलेलं, हे त्याचं मुख्य कारण आहे. की जेणेकरून त्याच्यामुळे आपलं कुटुंब चालतंयच, पण इतर कुटुंबही चालू आहेत. म्हणजे जे आता रोजगार जे आपल्याकडे येतात, हे स्ट्रॉबेरी असं एक पीक आहे की ती म्हणजे सतत ते काम चालूच असतं. असं नाही की बाबा आज केले 2 दिवसांनी परत तिला तोडायचे किंवा काही तोडणी झाली पाहिजे. हा, एखाद्या कंपनीमध्ये कसं रेग्युलर काम चालूच असतं, एखादी दिवस सुट्टी असते, त्या प्रकारे आम्ही एखादा सण आला त्या दिवशी फक्त सुट्टी असते, नाही तर रेग्युलर काम चालू असतं आमचं. आणि म्हणजे आपणही करायचं आणि इतरांचंही त्याच्यासोबत मदत होते रोजगाराची, त्यामुळे त्यांनाही म्हणजे इन्कम चालूच असतो एक प्रकारे असं कंपनीमध्ये. आता मला पहिलं म्हणजे मी प्रॉपर मुंबईची होती, माझा जन्म मुंबईचा आहे, त्यामुळे मग मला शेतीची इतकीशी आवड नव्हती, पण आता मला शेतीची आवड लागलेली आहे. मला आता आमच्या फॅमिलीमध्ये तिकडे बागायतदार म्हणूनच ओळखले जातात. स्ट्रॉबेरी बागायतदार आले, मी जरी केली एखाद्या पाहुण्यांकडे तरी मला पहिलं स्ट्रॉबेरी बागायतदार आले असे उल्लेख होतो माझ्यासाठी. बरोबर. त्यामुळे मग ते वेगळं फील होतं. असं इतर ठिकाणी म्हणजे गेल्यानंतर मला इतकं असं म्हणजे सन्मान भेटलाच नसता असा, पण ह्या स्ट्रॉबेरीमुळे हा एक सन्मान वेगळाच भेटतो की स्ट्रॉबेरी बागायतदार आले म्हणून. गावातली सुद्धा असं गावात गेल्यानंतर सुद्धा तेच असं म्हणजे. आणि आपण जर एखाद्या कंपनीत कामाला असतो तर ते आपण कोणाच्या तरी हाताखाली असतो, बरोबर. पण इथे कसं आहे आपणच मालक आहे आणि आपल्या सोबत जे सगळे जे रोजगार आहेत त्याही आमच्या सोबतच असतात. आणि त्यात कसं आम्ही मालक ते रोजगार असं काहीच नसतं आमच्यात, त्यामुळे ते असं खूप वेगळं ग्रुपच आहे असा तो की 10 जणांचा ग्रुप आहे. मला सांगा की तुमचं शिक्षण काय झालंय? कारण की तुमच्या बोलण्यावरून तर वाटतं की भरपूर शिक्षण झालेलं आहे. नाही, माझी फक्त 12वी झालेली आहे. इतर माझे कोर्स झालेत कॉम्प्युटरचे, शिक्षण माझं 12वी झालेलं आहे. पण माझा जन्मच मुंबईचा. लग्नाच्या आधी मी 1 महिना नाही 15 दिवसच फक्त गावी आलेले, ते पण सहज मम्मी सोबत राहण्यात गेले होते आणि कोळप उलट फिरवून आपलं पळवत होते लहान मुलांसारखं आपलं मज्जेने. मला पण वेगळं काहीतरी वाटलं, कधी शेतीत पाहिलीच नाही केली नाही, त्यामुळे असं माहितच नव्हतं. ती गाडी म्हणून मी पण फिरवत होते आणि तेव्हा माझ्या चुलतीने का पाहिलं, ती इथलीच आहे म्हणजे तिकडे दिलेली आहे, ती माझी चुलती लागते. मग ती अशी त्यांनी मग पप्पांना सांगितलं, तेव्हा असं डोक्यात काहीच नव्हतं की शेतकऱ्याशी लग्न करायचं वगैरे असं काहीच नाही. एक 10 दिवसात लग्न, 11व्या दिवशी लग्न झालं. पप्पांनी मला फक्त एवढंच सांगितलं की तू फक्त बांधावर उभी राहा. मलाही तेव्हा तसंच वाटलं, बांधावर उभं राहायचं म्हणजे फक्त बांधावरच उभी राहायचं. पण आता तसं काही नाहीये, मी पण खूप छान अशी शेती करते. मला विळा आणि खुरपा ह्यातलाही फरक माहित नव्हता. सगळं आता सगळं मेंटेन करते, म्हणजे मला सवय येतं आता.
त्यावेळेस घर कसं होतं, प्रगती केवढी किती हेच घर झालेली होती? होतं माझं म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी 1 वर्ष हे घर झालेलं होतं. हम्म, हम्म, त्यामुळे हेच घर होतं. हम्म. असं वेगळं काही नाही, पण नंतर प्रोग्रेस होत गेला. म्हणजे आधी आम्ही स्ट्रॉबेरीची शेती करतच नव्हतो. आधी आमचे ऊस, आलं हे असं होतं, फ्लावर, टमाटे. असे तरकारी अशी करत होतो, झेंडू. पण त्याला इतका इन्कमही नव्हता. जसं स्ट्रॉबेरी ज्या वर्षी लावली त्याच वर्षी पहिले आम्ही गाडी घेतली. पहिली ती लक्ष्मी आली आमच्या घरात. त्यानंतर मग तिथून मग नियोजन करायचं, बाबा ह्या वर्षी आपण गाडी घेतली, आता पुढच्या वर्षी आता हा प्रॉफिट झालेला आहे एवढा, मग आता काहीतरी नियोजन करून घ्यायचं. आता आम्ही सेकंड हँड घ्यायचं ठरवलं होता, ट्रॅक्टर किंवा पिकअप असं यावर्षी आमचं ठरवलेलं होतं. पण मी म्हणलं नाही, आता आपण एवढं सर्व करतो ना, तर माझं आणि आमच्या भाऊजींचं, दिरांचं, आमच्या दोघांचं एकच मत होतं की घेतली तर आता नवीनच घ्यायचं, पिकअप किंवा ट्रॅक्टर. म्हटलं ट्रॅक्टर आपला भरपूर सोयीचा आहे, कारण की आपण शेतीतच आहोत. त्यामुळे आपण फक्त जाणे येण्याचं नाही, पण इतर पण आपण कामे करू शकतो, त्यांना जमतात, त्यामुळे ते करू शकतो. त्यासाठी आम्ही नवीन ट्रॅक्टर घेतला यावर्षी. आणि तेही असं म्हणजे लोन वगैरे काढून असं काहीच नाही. जे काही करेल ना ते स्ट्रॉबेरीच्या पैशातून बॅलन्स. आणि हेच नाही, मुलांना सुद्धा एखाद्याने सांगितलं की मम्मी मला हे घ्यायचंय किंवा पप्पा मला हे घ्यायचंय, थांब आपली स्ट्रॉबेरी चालू झाली ना आपण तेव्हा घेऊया. आमची मुलंही तेव्हा तोपर्यंत हे करतात. त्यामुळे आम्हाला म्हणजे प्रत्येक ह्याच्यात मी आता हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं तेव्हा माझ्या मुलाला मी स्ट्रॉबेरीज बनवून पाठवलं होतं. स्ट्रॉबेरीज बनवून पाठवलं. पुन्हा कोरोनामध्ये सगळे हे केक वगैरे असं करायचे, मला मुलांनी सांगितलं तू पण कर. कोणता करू? स्ट्रॉबेरी कर. मी स्ट्रॉबेरीचा केक सुद्धा केलेला आहे. म्हणजे ज्या स्ट्रॉबेरीतून तुम्हाला यश मिळालं ते पूर्ण तुम्ही सगळीकडे. आता तुम्हाला मी सरबताचा ट्रे दिला होता ना, तो सुद्धा स्ट्रॉबेरी त्याच्यावर चित्र होतं, तोच होता. त्यामुळे म्हणजे सर्वांना खूप म्हणजे आवडतं असं की स्ट्रॉबेरी. मुलांना पण असं सांगितलं ना, एवढं ह्या स्ट्रॉबेरी आपली चालू झाली की आपण हे तुम्हाला काय हवं ते घेऊया, ठीक आहे. मग ते पण खूप उत्साहाने अशी मदत करतात. स्ट्रॉबेरीच्या वरात असं कधी रातच्या तुम्ही 10 वाजता म्हटलं ना स्ट्रॉबेरीचं काम आहे, तरी आम्ही म्हणजे हसत जाणार. आपण बघतो कारण का तर त्यात आता माणूस कसा आहे, पैसा असला त्याच्याच मागं पळतो. म्हणजे कुठलंही बघा माणूस आता सगळी पळते कशाच्या मागं, पैशाच्याच मागं. मग ती पैसा कुठे भेटतोय ते कळलं पाहिजे ना. आपण बघतो की काय सगळी ठिकाणी बघतो की रासायनिक खत वापरून प्रगती केली, पण मी आता पहिल्यांदा बघतोय की ऑर्गॅनिक खत वापरून, सेंद्रिय खत वापरून एवढी मोठी प्रगती झालेली बघतोय. काय सांगा, त्याचा खर्च वगैरे तुम्ही कसा मॅनेज करता ऑर्गॅनिक खत घेताना? खर्च अगदी रासायनिक एवढा आला तरी काय नाही, पण जी पिका आता समजा आता कसं आहे, आता पाऊस आहे, 5 महिने झाले पाऊस आहे, तरी पिकावर बाकीच्यांचं रोगावर खर्च करायला लागतो आणि आपल्या पिकावर रोगच येत नाही. म्हणजे कारण का तर आपल्या जमिनीचा ही वाढला ना, ऑर्गॅनिक कार्बन वाढला, पोत वाढला, त्यामुळे रोग येणार असं होते ना. ऑर्गॅनिकचा फायदा एवढा एक झालाय की एखाद्या गावातलं कोणी आपल्या पाहुण्यांकडे जाणारी जरी असेल ना, तर त्यांची स्वतःची जरी स्ट्रॉबेरी असली तरी ते आपल्याकडे येतात, का तर ह्यांची सगळी ऑर्गॅनिक आहे. मग ती त्यांच्या पाहुण्यांना नेण्यासाठी आमच्याकडून घेऊन जातात. म्हणजे चवीला पण भरपूर फरक पडतो. आणि पण आता समजा कोणाला न्यायची असली, समजा तुमच्या पाहुण्याला न्यायची असली का नाही, तरी आपल्याला ट्रे बदली करून घेऊन जातात. असं एवढा फायदा होतो. फायद्यापेक्षा काय होते, आपले पीक चांगलं आलं आपल्या समाधान, तुम्ही खाल्लं खाणारा बी समाधान आहे ना. तर इतर प्रत्येक सीझन मध्ये तुम्ही कीटकनाशक रोगावर नियंत्रणासाठी काय काय फवारणी वगैरे घेता? नाही तुम्हाला काय सांगतोय, जमिनीचा कार्बन वाढला का नाही की पिकावर रोगच येत नाही. हे फक्त आपल्या आडाने आपण रोगाच्याच मागं पळतोय जमिनीत. म्हणजे जमिनीच्या पोतच्या मागे एक बी शेतकरी पळायला दिसतोय बघा तुम्ही, कुठला शेतकरी पळण, सगळी रोगावच काम करते. तिच्यावर रोग आला ती मारते, रोग आला ते रोग काय येतोय त्याच्यावर कोणी अजून हे काढलं नाही की म्हणजे जमिनीवर काम करणं महत्वाचं. अगदी मी म्हणत नाही कुठलंही बी कंपोस्ट खत काय, पण जमिनीचा कार्बन वाढवा, तुमच्या पिकावर रोग येत नाही काय नाही. इतर पिकं आणि स्ट्रॉबेरी पिकं काय फरक जाणवतो दोन्ही? आता आमच्याच बघा, माझे ऊस आहे, आलाय, केळी आहे, त्या एक बी पीक कमी नाही. ऊस माझा आता अडसायला लावला तसा पट्टा पडतानाच जातोय, म्हणजे 1.5-2 चावरेज पडतंय मला दरवर्षी. म्हणजे असा ऊस पहिला येत नव्हता ना, अडसायला ऊस लावला की 2 वर्षांनीच जातो. आणि आपलं काय होतंय, जमिनीचं पोत वाढल्यामुळे तो ऊस इतका वाढतोय की पटा पडताना तोडायची होती.
तो एक फायदा झाला. म्हणजे हम्म. 2 वर्षाचा ऊस एका वर्षात जायला लागला तर इन्कम वाढला का नाही आपला. बरोबर. स्ट्रॉबेरी पिकामध्ये रिस्क कोणते? स्ट्रॉबेरी सारखी रिस्क नाही आता, कारण माझं आता बागी 10 रुपयानं रॉप धरलं तर माझं आता 35,000ची लागण आहे. हा. मी 3.5 लाख रॉप लावले. उद्या रोग आला काय आला तर 3.5 लाख म्हणजे काही साधी गोष्ट नाही ना. म्हणजे रॉप महाग एवढं, पण आपण कसं करतो ऑर्गॅनिक केल्यामुळे आपल्याला बिहाचं नाही बाबा पिकावर रोग येईल, आपलं पीक जाईल असलं काय बिहाचं नाही ना. नाहीतर आता बाकी स्ट्रॉबेरी लावणारी ती रातभर काय काय झोपत नाही ती पाऊस लई झाला तर, कारण एवढं भांडवल टाकलेलं असतं रॉप महाग येईल. पण आपण कसं बिंदास्त. एकूण किती जागेत नियोजन केलेलं आहे तुम्ही यावर्षी? यावर्षी आपली तिथं एका जागेवर जवळ 5-5.5 एकर जमीन आहे. फक्त अदलून बदलून असते. 1.5-2 एकर लावतो. त्यासाठी एकूण मिळून भांडवल किती लागतं साधारणतः? 1 एकर जर असेल तर त्याला भांडवल किती लागतं, तर रोपे किती लागतील? आता आपण घरी रोप तयार करतो पण आपल्याला भांडवल नाही. आता एकत घ्यायचं म्हटलं तर रोपाचाच खर्च लई. कमीत कमी रोप 10 रुपयाला असतच. 10 ते 7 पर्यंत 7 रुपयेपर्यंत रोप एक असतं. आणि एकरी 18,000 ते 20,000 रुपये लागते. शेतीचं भविष्य कसं वाटतं तुम्हाला? स्ट्रॉबेरी, ऊस या शेतीचं आपल्याला भविष्य कसं दिसतं आता इथून पुढे? नाही माझं कसं, मी 96 सालापासून जमिनीच्या मागं लागलो कार्बन वाढवाय. तेव्हा माझा आता वाढायला लागला. ते माझी आता पिकं सगळी चांगली बोलायला लागली. आणि तेव्हा काय करायचं, नुसतं रोगाच्या मागं पळायचं. हे रोग आला मार, ते रोग आला, पण तिथे परत कळालं की जमिनीचं कार्बन वाढल्याशिवाय आपण शेतीत सक्सेस नाही. म्हणजे कार्बन मी वाढवला. मग आता मला काय वाटत नाही, रोग कुठला येत नाही, काय नाही, निवांत असतो. आता तुमच्या एवढ्या पूर्ण अनुभवामध्ये तुमचं स्ट्रॉबेरीवर तुम्हाला यश मिळालंय. तुमची कोणती अशी चूक झालेली का जी तुम्ही इतरांनी करू नये, त्याबद्दल तुम्ही सांगाल? मी पहिल्यांदा व्हायचं रासायनिक वापरत तेव्हा माझ्या एका प्लॉटवर भुरी आली. म्हणजे दर होता तेव्हा 500 रुपये ट्रे चालला. माझं 50-60 ट्रे जात होत. म्हणजे 50-60 म्हणलं तर किती झालं, 5-5 25-30 हजाराचा माझा रोजचा माल चालू होता. आणि 15-20 तोडं झालं आणि भुरी आली. म्हणजे रासायनिक वापरल्याने भुरी आली, ती थांबलीच नाही. तिथं माझा प्लॉट ही झाला. तेवढी चूक माझ्याकडून 1 वर्ष झाली, त्याच्यावर अजून नाही. खत व्यवस्थापन वगैरे कसं असतं? खत व्यवस्था लागण केले. सुरुवातीला आम्ही काय करतो, आभी जाधव त्याचं खत नेतो, खड्डे काढतोय. म्हणजे 1 फुटा इकडे झिगझॅग पद्धतीने लागण असते. 1 फुटा किती सरीमध्ये नंतर रोपामध्ये नंतर किती असतं? आम्ही 4 फूट टाकतो सरी. 4 फुटाचं बेड टाकतो. त्याच्यावर दोन्ही अंगण झिगझॅग पद्धतीने 1 फुटावर लागण असतं. बरं. 1 फुटावर लागण आणि त्या खड्डे काढायचं, त्यात ऑर्गॅनिक खत टाकायची, गांडूळ खत टाका किंवा कुठले बी ऑर्गॅनिक खत टाका, आणि त्याच्यावर लागण करायचं. परत मग मध्ये एक परत लगे मल्चिंग टाकतो आम्ही. मल्चिंगच्या वेळेस 1 डोस टाकतो ऑर्गॅनिक, त्याच्या मल्चिंग पॅक करून. त्यानंतर फवारणीचं शेड्यूल कसं असतं तुमचं पुढे? परत त्याला कसं होतं, गुरुवार आणि सोमवार शेड्यूल देतो खायचं. आणि परत मध्ये 1-2 फवारणी असते. सोमवार आणि गुरुवार असं वारच ठेवली ती. सारखं पोरत बसायचं नाही काय नाही, कारण जमिनीचा पोत वाढल्यामुळे त्या पीक तेवढ्या गतीनंच वाढ चालूच असते. मला आता हे सांगा की तुमचा पूर्ण एवढा अनुभव सांगितला, शेवटला शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल स्ट्रॉबेरी पिकाबाबत? नाही, स्ट्रॉबेरी नाही, कुठलं बी ऊस पीक आलं पीक कुठलं बी करा, फक्त जमिनीचा पोत वाढवा. तुम्हाला पीक सक्सेस उत्पन्न देणार, तोट्यात देणारच नाही. आणि हे यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी? यश मिळवण्यासाठी तीच की जमीन सुधारवली पाहिजे. एक काय नाही, मला यश आलं म्हणजे मी जमीन सुधारवली तेव्हा मला यश आलं. नाही तर जमीन नसती सुधारवली का नाही मी, तर मग मी सगळ्यांच्या मागच असतो, म्हणजे कर्जातच असतो. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझे नाव भास्कर रामचंद्र जाधव, मुक्काम पोस्ट जळगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझा फोन नंबर आहे 99-22-67-61-93. तर मित्रांनो, तुम्हाला काही शंका असेल स्ट्रॉबेरी पिकाबाबत, ऊस शेतीबाबत, तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. आणि जर कधी जळगावला आला, सातारा जिल्ह्यातील जळगाव या गावामध्ये जर आला, तर तुम्ही स्ट्रॉबेरीचं घर तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही जाऊन त्यांची भेट घेऊ शकता आणि आतून घर कसं बांधलंय, त्यांनी कशी प्रगती केली, त्यांच्या शेतीमध्ये आता कसं चाललेलं आहे, ते सगळं तुम्ही बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.